शेतकऱ्यांच्या पाण्यात माती घालवणाऱ्या भुसावळ नगरपालिका सत्ताधाऱ्यांचा धिक्कार भुसावळ नगरपालिकेच्या कठपुतली कारभाराचा धिक्कार तुमको करनी होगी न्याय तो तुमको देना होगा नहीं देंगे तो छीन के लेंगे पाणी आमच्या हक्कात घालवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार हमारा हक नहीं किसी से भीख मांगे, हम हमारा हक नहीं किसी से भीख मांगे। सब अम्बेडकर अब संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। भाई अम्बेडकर अब संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम जय भीम जय भीम। लोक राजा छत्रपती शिवाजी महाराज की भुसावळ शहराची जी यंत्रणा आहे जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीपुरवठा योजना ही ऑलरेडी तिचा जो कालावधी होतो त्यामुळे सिलेक्टेड एरियाला वेगळं पाणी असं भेदभाव आपल्याकडे केला जात नाही. एकच WTP आहे, त्यातूनच आपण फिल्टर केलेलं पाणी पूर्ण शहरासाठी वापरतो आहे. आणि सध्या आपलं जे पाणी आहे ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीतून येणार पाणी प्रचंड गढूळ येत आहे. त्यावर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि सध्या या पद्धतीने पाणी आपण पुरवठा करीत आहोत. पाण्याचा वास जंतू आठ दिवसापासून संपूर्ण शहरात पाणी खराब आहे. याच्यात पुढे दूर शंका नाही. तर हा विषय तुम्ही नाही बोलत आहे. आम्ही जेव्हा घरातून निघतो तो आमच्या घरातले आम्हाला बोलत आहे की 10 दिवसाचं पाणी कमी करा. पण आता खरं सांगायचं का की आता इथली यंत्रणा 1956 सालाची आहे. आता त्याच्यावर दुरुस्ती काही प्रमाणात आपण 2-4 वर्षात दुरुस्ती केली. त्यात आपण अमृत योजना सुरू केलेली आहे. अमृत योजना आपलं दुर्दैव आहे, आमचं बॅडलक की ती अमृत योजना 8 वर्ष झाले अजून पूर्ण होते. ती 3 वर्षात कंप्लीट होणे गरजेचं आमचं बॅडलक आहे, दुर्दैव आहे. तुम्ही तुमचा जो राग आहे तो रास्ता आहे म्हणून आम्ही तुम्ही काढलेला मोर्चाचा याच्यासाठी 10 वर्षापासून पाण्याचा बरोबर आहे ना. तर आता येत्या काळामध्ये अमृत योजना तत्पूर्वी आता काल रात्रीपासून नदीला जे पाणी आलं गढूळ त्याच्यासाठी आपण अहोरात्र म्हणजे तिथं आता हे आम्ही काय केलं रातभरात शुद्ध असं नदीचं पाणी तुम्ही इथून जर वॉटर सप्लाय चालले ना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भुसावळ शहरामध्ये गेल्या काही काळापासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो आहे. सामान्य नागरिक यामुळे त्रस्त झालेले आहेत. आज 17वा दिवस आहे की पाणी पुरवठा देखील वेळेवर केला जात नाही आहे. 15-15, 20-20 दिवसाआड पाणी पुरवलं जातं आहे, जे की इथून तापी नदी अवघ्या काही फक्त 200-800 किलोमीटर 800 मीटरवर अंतरावर आहे. इथून धरणं जवळ आहेत. पण हे पाणी नेमकं जातं आहे कुठे आणि अशुद्ध पाणी का म्हणून येतं आहे? 102 कोटी रुपये मागच्या पंचवार्षिक कारभारामध्ये याच भुसावळ शहरासाठी अमृत जलवाहिनी योजनेसाठी आलेले होते. मग या 102 कोटी रुपयाचं अमृत नेमकं गेलं कुठे? जर भुसावळमधल्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नसेल आणि त्यांच्या आरोग्यासोबत इथले सत्ताधारी जर खेळत असतील तर वंचित बहुजन आघाडी या गोष्टीचा तीव्र धिक्कार करते. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पल्लवीताई गुरचळ
आणि त्यासोबतच भुसावळ तालुक्याचे अध्यक्ष सागर भाऊ आणि सगळ्या टीमने या पूर्ण शहरातील सब एरिया असेल त्यासोबतच या एरियामध्ये जिथे जिथे नागरिक अतिशय चांगल्या संख्येने राहतात त्या एरियामध्ये प्रत्यक्ष फेऱ्या मारल्या, तिथल्या पाण्याचे सॅम्पल चेक केले आणि त्या ठिकाणी पाहिलं. आज सकाळी देखील मी स्वतः एका एरियामध्ये माझ्याजवळ फोटो आहे की पिण्याचं पाणी अतिशय गढूळ आहे. पूर्ण गावामध्ये 5 ते 8 घराआड डायरियाचा मेजर मायनर पेशंट सापडतो आहे. मग नेमकं इथलं प्रशासन करतं काय आहे, इथले सत्ताधारी करता काय आहे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आहोत. आणि जोपर्यंत भुसावळ शहरातल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जात नाही, जो की त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि इथल्या प्रशासनाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते जर योग्य पद्धतीने बजावत नसतील तर वंचित बहुजन आघाडी आपल्या भूमिकेतून जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही या भूमिकेसहित नेहमी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन नागरिकांच्या हितासाठी कायम लढत